महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. राज्यात केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी उपलब्ध होणाऱ्या निधीचा प्रभावी आणि वेळेत वापर करण्यास सर्व विभागांनी प्राधान्य द्यावे. केंद्रीय निधीच्या परिपूर्ण वापरास प्राधान्य देत यावर्षी वापराचे प्रमाण 95% जास्त राहील याची खबरदारी विभाग प्रमुखांनी घ्यावी असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्यातील महसूल विभागातील कोतवालांची रिक्त पदे भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. राज्यातील कोतवालांची एकूण 12,978 पदे मंजूर असून त्यापैकी 10,866 पदांवर मनुष्यबळ कार्यरत आहे. त्यामुळे रिक्त असलेली 2,112 पदे आता भरली जाणार आहेत. भरतीची प्रक्रिया 30 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. गणेश उत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी व प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने गट आरक्षणावरील 30% अतिरिक्त आकारले जाणारे शुल्क आता पूर्णपणे रद्द केले आहे. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी 5,220 जादा बस फेऱ्या व मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे नियोजन देखील करण्यात आले आहे. पिढ्यानपिढ्या वापर करणाऱ्यांच्या हक्कांचे रक्षण करणे आवश्यक असून योग्य प्रक्रियेचे पालन केल्याशिवाय महापालिकेची मौल्यवान जमीन इतर कामासाठी वापरली जाऊ शकत नाही असा इशारा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. पुणेकरांसाठी खास ओळख बनलेली MH12 वाहन क्रमांक मालिका आता लवकरच संपण्याची शक्यता आहे. पुण्यातील वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सध्याची MH12 ZZ ही मालिका अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. त्यामुळे नवीन वाहनांची नोंदणी सुरू ठेवण्यासाठी पुणे RTO कडून MH61 ही नवी मालिका सुरू करण्याची तयारी केली जात आहे. महाराष्ट्रातील वाहन चालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. वाहनांसाठी आकारण्यात येणाऱ्या PUC प्रमाणपत्राच्या शुल्कात वाढ करण्यात आली आहे. सुधारित दरांची अंमलबजावणी शुक्रवारपासून राज्यात सुरू झाली आहे. त्यामुळे आता वाहनांच्या PUC तपासणीसाठी वाहनधारकांना पूर्वीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. नवीन दरानुसार दुचाकी वाहनांच्या PUC तपासणीसाठी आता 60 रुपये शुल्क आकारले जाणार आहेत. यापूर्वी हे शुल्क 50 रुपये होते. राज्यात सध्या मान्सूनच्या पावसाचा जोर कमी झालाय. मात्र विजांसह पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे आज मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. राज्यातील इतर भागात ढगाळ हवामान राहून हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जर्मनीतील हेसन राज्य आणि महाराष्ट्र यांच्यातील भागीदारी ही दोन आर्थिक सक्षम राज्यांमधील सहकार्य आहे. या भागीदारीतून गुंतवणूक, रोजगार आणि कौशल्य विकासाला चालना मिळेल आणि नागरिकांसाठी नव्या संधी निर्माण होतील असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. पोलीस दलात 10 वर्षांची अखंड सेवा बजावल्यानंतर निवृत्त होणाऱ्या श्वानांच्या उर्वरित आयुष्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील निर्णय घेतलाय. पोलीस दलातील सेवा पूर्ण झाल्यानंतरही हे श्वान आता पोलिसांसोबतच राहतील. त्यांच्या भोजनाचा आणि इतर सांभाळाचा सर्व आर्थिक भार गृह विभाग उचलणार आहे. अन्न व औषध प्रशासनाने मुंबईतील कुलाबा येथील मेट्रो हाऊसमधील मॅकडॉनल्ड्सच्या आउटलेटचा परवाना स्वच्छतेच्या गंभीर त्रुटी आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी निलंबित केलाय. तपासणी दरम्यान किचनमध्ये अस्वच्छता आणि कीटकांचा प्रादुर्भाव आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. स्मार्टफोन उत्पादनात जागतिक पातळीवर आघाडी घेतल्यानंतर भारत आता विदेशी ब्रँड्सना थेट आव्हान देण्यासाठी सज्ज झालाय. येत्या 12 ते 18 महिन्यात भारत स्वतःचे संपूर्ण स्वदेशी मोबाईल ब्रँड्स बाजारात आणणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. केवळ असेंब्लीपुरते मर्यादित न राहता जागतिक दर्जाचे स्थानिक ब्रँड्स उभे करण्यासाठी सरकारने देशांतर्गत कंपन्यांशी चर्चा पूर्ण केल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नागपूरमधील रेशीमबाग मैदानावर 30,000 जेनझी पिढीच्या तरुणांशी थेट संवाद साधणार आहेत. तरुणांना विकासाच्या प्रवाहात सामावून घेणे आणि त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे हा या विशेष कार्यक्रमामागचा उद्देश आहे. राज्यात कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधीचा अधिक प्रभावी, पारदर्शक आणि समन्वयित वापर करण्यासाठी CSR प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या संदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार आता नवीन सिम कार्ड खरेदी करण्यासाठी आधार आधारित बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन अनिवार्य करण्यात आले आहे. ऑनलाईन होणारे सायबर गुन्हे, डिजिटल अरेस्ट स्कॅम आणि बनावट कागदपत्रांच्या आधारित सिम कार्ड मिळून होणारी फसवणूक रोखण्यासाठी सरकारने हा कठोर निर्णय घेतला आहे. दिल्लीच्या IIT संशोधकांनी म्यूट AI नावाचा एक नवीन जनरेटिव्ह AI प्लॅटफॉर्म तयार केलाय. याद्वारे DNA चे नुकसान आणि कर्करोगाच्या मूळ कारणांचा शोध घेणे आता सोपे होणार आहे.